तेव्हा हे बघा, तुम्हाला एक सांगतो, तुम्ही इथं येणार होतात, तुम्ही इथं काळे झेंडे दाखवणार होतात, हे आम्हा सगळ्यांना माहित होतं. तुम्ही काय करा, बरोबर आहे, तुम्ही 4-5 जण आहात ना, वेगळं भेटा, तुमच्याशी मी चर्चा करतो. हे बघा, तुमच्यावर मी बोलतो. रेट चांगला दिला पाहिजे एवढंच तुम्ही म्हणताय ना, बरोबर ना? मग बोलतो ना. थांबा थांबा. हा बघा काय झाले, हे बघा, याच्यामध्ये राजकारण कुणी आणू नये. खरं तर 2012ला जेव्हा मी आलो होतो तेव्हा हे बघा, तुम्हाला एक सांगतो, तुम्ही इथं येणार होतात, तुम्ही इथं काळे झेंडे दाखवणार होतात, हे आम्हा सगळ्यांना माहित होतं. पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं. पोलिसांना मी विनंती करतो, शेतकऱ्याला हात लावू नका, ती आपली प्रवृत्ती नाही. त्यामुळे हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं होतं. पोलिसांना आम्ही एवढंच सांगितलं होतं, जे कुणी येतील त्यांना थांबू नका, ज्यांना यायचंय त्यांना येऊ द्या. कारण का आम्ही जसं काल सरकारमध्ये असणाऱ्या काही नेत्यांचा कार्यक्रम झाला, साधा काळा रुमाल असेल तरी खिशातून काढला गेला आणि सामान्य लोकांना तिथे एंट्री नव्हती. पण या परिसरामध्ये, या सभेमध्ये सामान्य लोकांना एंट्री आहे. त्यामुळे पोलिसांनी सांगून सुद्धा आम्ही कोणाला तिथं थांबवलेलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.